ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुढची महत्त्वाची राजकीय बातमी आपण पाहूयात। मनसेचे संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। संतोष धुरी यांच्यानंतर मनसेला आणखीन एक धक्का बसलाय। आणखीन 2 जणांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला। प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगुले यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। खासदार संजय राऊतांनी बिनविरोध निवडणुकीवरून निवडणूक आयोगावर जोरदार टीकास्त्र डागलंय। निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचे एजंट असल्याची टीका राऊतांनी केली आहे। महाराष्ट्रामध्ये 70 ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या, त्या सरळ मार्गाने नाही हे स्पष्ट झालंय, असं देखील खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतंय की बिनविरोध ही सरळ मार्गाने झालेली नाही। बिनविरोध निवडणुका ही धमकी, दहशत, पैशाचा वापर आणि यंत्रणांचा गैरवापर ह्याच्यामुळे झालेली। निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो आहे। 70 ठिकाणी बिनविरोध महाराष्ट्रात होतात या निवडणूक आयोगाच्या काळात। यापूर्वी 1, 2, 3, 5 किती झाले आम्हाला दाखवा ना। मला आश्चर्य वाटते की निवडणूक आयोगानं विधानसभा अध्यक्षांनाही क्लीन चिट दिली। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत आणि त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही। निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? काय त्यांना डोळे नसून गारगोट्या आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये? हां, काय गोट्या आहेत नुसत्या? हे जर त्यांना दिसत नसेल ही स्थिती महाराष्ट्रातली। निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची बी टीम नाही, तर संजय राऊत ठाकरे गट ही काँग्रेसची सी टीम झालेली आहे। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसापासून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मुंबईची वाट लावण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्राची वाट लावण्याचा प्रयत्न केला, हे महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे काँग्रेस ही काँग्रेसची सी टीम म्हणजे संजय राऊत आहेत। महाराष्ट्राचं वाटोळं करायचं, महाराष्ट्राची वाट लावायची, महाराष्ट्र लुटायचा, हे धंदे उबाटा गटाच्या माध्यमातून, संजय राऊतांच्या माध्यमातून सातत्यानं होतं। निवडणूक आयोगाचं काम करते आणि त्यांच्यावर काही आरोप असतील तर निवडणूक आयोग त्याचं उत्तर निश्चितपणे देईल। पण संजय राऊत सातत्यानं खोटं बोला। संजय राऊतांनी एक पुरावा सादर केला का? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।